हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक ऑन पवन नर्सिंगवाला चॅनल. सो आज आपण JNM सेकंड इयर मेंटल हेल्थ नर्सिंगचा पेपर सॉल्व्ह करणार आहोत, जो 2025 मध्ये झाला होता. तर चला बिलकुल पण वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर पेपर सॉल्व्ह करण्या अगोदर आपण एक पेपरचं स्ट्रक्चर कसं असतं ते समजून घेऊया. बघा, याच्यामध्ये टोटल 75 मार्क्सचा क्वेश्चन पेपर असतो. याच्यामध्ये टोटल 5 मेन क्वेश्चन असतात. क्वेश्चन फर्स्ट मध्ये 3 सब क्वेश्चन असतात आणि क्वेश्चन सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ हे आपल्याला एसीक्यूज आणि एलएक्यूज मध्ये असतात. ठीक आहे. तर आपण क्वेश्चन फर्स्टला सुरू करूया. तर चला तर बघूया. मॅच द फॉलोइंग याच्यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी आहे. याच्यामध्ये आपल्याला मॅच द फॉलोइंग म्हणजे रिलेटेड को रिलेटेड जे ते एकमेकांसोबत मॅच करायचे. म्हणजे मला आपल्या पेन थ्रू मॅच करून दाखवणार आणि एक्सप्लेनेशन पण देणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, पहिला आहे डिल्युजन ऑफ ग्रँडिनोसिटी. डिल्युजन ऑफ ग्रँडिनोसिटी म्हणजे काय असतं माहिती आहे का? ग्रँडिनोसिटी म्हणजे स्वतःला खूप वेगळं समजणे, महान समजणे, इतरांपेक्षा खूप चांगलं समजणे. तर हे कशामध्ये दिसतो? तर मॅनियामध्ये दिसतो. मॅनियामध्ये काय होत असतं माणसाला? अं, त्याचा मूड इलिव्हेट होतो. त्याला खूप म्हणजे नॉर्मल गोष्टीपेक्षा त्याच्यापेक्षा जास्त होतं. त्याला आपण म्हणतो मॅनिया. तर याची क्लिअर काय असणार आहे? डेल्युशन ऑफ ग्रँडिओसिटीची मॅन. सेकंड आहे इनोरोसिस. इनोरोसिस म्हणजे काय असतं माहिती आहे का? बेड वेट करणे. बेड वेट करणे म्हणजे काय? झोपेमध्ये न कळत लग्न करणे. तर हे मोस्ट ऑफ कॉमन लहान लेकरांमध्ये असतं, अडल्ट मध्ये खूप रेअर असतं. तर बीचं काय असणार? ए येणार. ठीक आहे. नंतर आहे जेव्हेनियल डेलिकन्सी. ज्युएनियल डेलिकन्सी काय असतं माहितीये का? जे 18 पेक्षा कमी वयाची जी मुलं असतात, त्यांच्याकडनं एखादा गुन्हा झाला असेल, अपराध झाला असेल, तर त्यांना आपण होम रिमांड मध्ये ठेवू. तर हे तीनचं काय असणार आहे? बी येत. ठीक आहे, मॅचेस. नंतर चौथं आहे बघा, डिसऑर्डर ऑफ परसेप्शन. डिसऑर्डर ऑफ परसेप्शन म्हणजे काय असतं माहितीये का? हॅल्युसिनेशन. कोणत्याही गोष्टीला हॅल्युसिनेशन म्हणजे काय असतं? गोष्टी नसताना पण त्याला समजणे. एखादा त्याला काही नसताना आपण शांत दिसेल, भूत दिसेल, म्हणतो ना आपण, असं बरंच ठिकाणी ऐकलं असेल. सो दॅट इज काय परसेप्शन ऑफ डिसऑर्डर आहे, कसं होतं? हॅल्युसिनेशन मध्ये असते. नंतर आहे डिसऑर्डर ऑफ मेमरी. डिसऑर्डर ऑफ मेमरी काय असतं माहिती आहे का? मेमरी लॉस होऊन किंवा कमी होणे, म्हणजे आठवत नाही बरंच वेळेस, किंवा तो वारंवार विसरू नको. तर हे काय असतं? एमिन्शिया. ठीक आहे. तर याचं फिफ्थ आहे डी. तर अशा पद्धतीने आपण मॅच फॉलो केलं. तर चला बघूया सी मध्ये आपण. सी मध्ये बघा, स्टेट ट्रू ऑर फॉल्स. स्टेट ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चूक किंवा बरोबर ओळखायचे. तर मी तुम्हाला वन बाय वन रीड करेल आणि त्याचा आन्सर सांगेल. तर तुम्ही फक्त मार्क करा आणि लक्ष द्या. बघा, फर्स्ट आहे ऐकू लेस दॅन 20 इज प्रोफाउंड मेंटल रिटार्डेशन. याचा अर्थ काय असतो माहिती का? ज्या व्यक्तीचा 20 पेक्षा कमी ऐकू असेल, तर हे मेंटल रिटार्डेशन म्हणजे काय म्हणतो आपण, मानसिकरित्या कमजोर आहे असं आपण समजू शकतो का? बरोबर आहे. कारण की जो नॉर्मल माणसांचा IQ असतो हा 60 किंवा 60 पेक्षा अधिक असतो. हे 7 किंवा 7 पेक्षा कमी असलेले हे मेंटल रिटार्डेशन मध्ये त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस नुसार आपण कन्सिडर होतो. तर हे काय आहे? बरोबर आहे. सेकंड आहे ॲरेशन थेरपी इज युज्ड टू ट्रीट फोबिया. तर बरोबर, हे चुकीचं आहे. कारण की फोबियाला ट्रीट करण्यासाठी आपण एक CBT नावाची थेरपी यूज करतो. तर इथे काय करायचं? रॉंग येणार. ठीक आहे. थर्ड आहे अवेअरनेस ऑफ ॲबनॉर्मल बिहेवियर डिसऑर्डर इज नोन ॲज इन्स्टेट. म्हणजे काय असतं माहिती आहे का? मी आहे, पण मला माहिती, पण माझा स्वभाव काय आहे? थोडा वेगळा आहे इतरांपेक्षा. इनसाइट म्हणजे काय असतं? त्याच्याबद्दल माहिती आहे, किंवा काय रिअलायझेशन. सो अवेअरनेस ऑफ ॲबनॉर्मल बिहेवियरल डिसऑर्डर इज नोन ॲज इन्साइट. तर हे बरोबर आहे. सेकंड फोर्थ वन आहे की मेंटली इल पर्सन्स गेट क्युअर्ड आफ्टर मॅरेज. हा तर खूप फनी क्वेश्चन दिला यांनी.
की मेंटली इल पर्सन्स गेट क्युअर्ड आफ्टर मॅरेज, म्हणजे की एखादा व्यक्ती मानसिकरित्या कमजोर आहे, ठीक आहे, आणि तो लग्नानंतर लगेच बरा होईल किंवा लग्नानंतर बरा होतो असं असतं का? असं असतं तर मग पुण्याचं पागलखाना बंद झाला असता. ठीक आहे. तर तसं काही नाही. तर मेंटल रिटार्डेशन हा डिसऑर्डर आहे. तुम्ही लग्न करा अथवा नका करू, तर ते नाही होणार. त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन होत असतं. टोटली क्युअर होण्याचे चान्सेस खूप रेअर असतात. ठीक आहे. तर हे रॉंग आहे. लास्ट वन आहे बघा, इंटेन्शनल ह्युमन आर्ट्स ऑफ किलिंग वन सेल्फ इज कॉल्ड ॲज अ सुसाईड. म्हणजे काय असतं, जो व्यक्ती स्वतःला मारण्याचा प्रयत्न करतो ते सुसाईड असतं का? बरोबर, नक्कीच त्याला सुसाईडच म्हणतो, म्हणजे आत्महत्या. बरोबर आहे. दिस इज द राईट. कळलं तुम्हाला? फर्स्ट राईट, सेकंड वन रॉंग, थर्ड राईट, फोर्थ रॉंग, फिफ्थ राईट. तर हे खूप महत्वाचे असतात, कारण की याच्यावरती डायरेक्टली मार्क इम्पॉर्टंट असतात. राईट आलं तर करेक्ट भेटणार, मार्क भेटणार, नाही आलं तर एमसीक्यू एसएक्यू मध्ये एसएक्यूज मध्ये तुम्हाला लिहिण्याचे मार्क्स भेटतात. त्याच्यामध्ये तुमच्या आन्सर्सला खूप व्हॅल्यू असते. त्याच्यामुळे बी केअरफुल अबाउट दिस. ओके. तर आपण बघूया क्वेश्चन सेकंड. क्वेश्चन सेकंड मध्ये बघा, राईट द शॉर्ट नोट्स एनी थ्री, म्हणजे कोणते पण 3 सॉल्व्ह करायचे, प्रत्येकी 5 मार्क. तर याच्यामध्ये आपण पहिले 3 सॉल्व्ह करूया. त्याच्यामध्ये सुसाईड आणि त्यात प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट आहे, लिगल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सायकॅट्रिक नर्स आहे, आणि मॉडिफाईड इलेक्ट्रो कन्व्हर्जन थेरपी आहे. ठीक आहे. तर चला बघूया आपण क्वेश्चन सेकंड मधला फर्स्ट. सुसाईड. सुसाईड म्हणजे काय असतं? सुसाईड म्हणजे काय? जो व्यक्ती जाणीवपूर्वक स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण काय म्हणतो? सुसाईड म्हणतो. नेक्स्ट वन आहे त्याचे प्रतिबंधक आणि व्यवस्थापन. प्रतिबंधक म्हणजे काय असतं? प्रिव्हेन्शन कसं घेऊ शकतो, न करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. व्यवस्थापन म्हणजे काय? कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला काही न करू देण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. बरोबर. तर त्याच्यामध्ये बघा, व्याख्या आहे की स्वतः जाणीवपूर्वक जीव घेण्याच्या कृतीला आपण काय म्हणतो? सुसाईड. तर दिस इज द डेफिनेशन. आणि जेव्हा पण तुम्ही क्वेश्चन्स पेपर आल्यानंतर जेव्हा त्याचे आन्सर्स राईट करतात एसएक्यूज मध्ये, एलएक्यूज मध्ये, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर इंट्रोडक्शन द्यायचं असतं. इंट्रोडक्शन मध्ये अप टू 5 लाईन पर्यंत तुम्ही इंट्रोडक्शन द्यायचं. त्यानंतर व्याख्या म्हणजे डेफिनेशन लिहायचे असते. देन जो तुम्हाला ऍक्च्युअल क्वेश्चन विचारला तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं असतं. जेणेकरून काय असतं माहितीये का, तुमचा जो एक्झामिनर असतो त्याच्यावरती त्याचं इम्प्रेशन बऱ्यापैकी चांगलं पडत असतं. तर बघूया आता आपण प्रतिबंध. प्रतिबंध म्हणजे काय? प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन म्हणजे काय की होऊ न देण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. तर पहिले आहे नैराश्याचे लवकर निदान करणे. म्हणजे काय असतं की जो व्यक्ती डिप्रेस असेल तर त्याला आपण तो का डिप्रेस आहे त्याच्या मागचं कारण शोधणे. नेक्स्ट आहे समुपदेशन. समुपदेशन म्हणजे काय असतं? त्या व्यक्तीला काउन्सिलिंग करणे की अरे बाबा होत असते, हे असं नाही, असं करायला पाहिजे, किंवा असं झालं तर असं होऊ शकतं, असं करायला पाहिजे. दॅट इज. नेक्स्ट वन आहे तणाव व्यवस्थापन आणि कुटुंबाचा आधार. कुटुंबाचा आधार याच्यामध्ये खूप महत्वाचा असतो. मोस्ट ऑफ सुसाईड हे होण्याचे कारण ज्यांची फॅमिली त्यांना सपोर्ट करत नाही तेच कारण असते. तर कुटुंबाचा सपोर्ट असला म्हणजे फॅमिली सपोर्ट असेल तर पर्सन लवकर कव्हर होण्याचे चान्सेस असतात. नेक्स्ट आहे तणाव म्हणजे स्ट्रेस. तर ज्या गोष्टीबद्दल स्ट्रेस आहे आपण काय करणार, त्या व्यक्तीला त्या स्ट्रेस बद्दल त्याला काय कशा प्रकारे कमी करता येईल त्याबद्दल गाईड करणं. नेक्स्ट आहे आत्महत्याचे साधने दूर ठेवणे. म्हणजे काय असतं माहितीये का, एखादा व्यक्ती डिप्रेस आहे आणि त्याच्याजवळ तुम्ही पॉइझनची बॉटल ठेवली आहे, असंच ठेवून दिले तर ऑब्विसली तो सुसाईडच करणार. बरोबर. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं की जे आपण हार्मफुल गोष्टी आहेत, ज्या धोकादायक गोष्टी आहेत किंवा ज्या ठिकाणी तो बसून आहे त्याच्या आजूबाजूला त्याला धोकादायक गोष्टी नसल्या पाहिजे. हे काय झालं? प्रिव्हेन्शन आहे. नंतर आहे मानसिक आरोग्याविषयी जनजागृती. म्हणजे त्याला आपण काय करणं, हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणं इन द शॉर्ट. व्यवस्थापन आहे. व्यवस्थापनामध्ये काय असतं, त्याला एकटं सोडू नये. बरोबर आहे. ऍबिसलो त्याला एकटं सोडल्यानंतर तो काय करेल कोणाला माहित असणार आहे का? नाही.
नेक्स्ट एक सतत निरीक्षण ठेवणे ऑब्व्हियसली, कारण की तो ऑब्झर्वेशन मध्ये राहील तर त्याच्या ऍक्टिव्हिटीवरती आपला काय असणार, कंट्रोल असणार. नंतर डॉक्टरच्या सल्ल्याने त्याला काय देणार आपण, औषधी देणार ऍज प्रिस्क्राईब बाय कन्सल्टंट, आपण त्याला तीच ट्रीटमेंट प्रोव्हाइड. नाहीतर आज असं नको व्हायला, काय डॉक्टर सांगतो एक आणि आपण करतो आणि सो दॅट इज रॉंग. नंतर आहे मनोपचार म्हणजे सायकोथेरपी आपण त्याला देणार. नंतर गरजेनुसार ईसीटी. ईसीटी काय असते, शॉक ट्रीटमेंट आहे. आपण आपल्या माइंडला काय असतं, शॉक देत असतो, आपल्या नाही पेशंटच्या. तर ते गरजेनुसार, जर सिव्हिरिटी खूप जास्त असेल तरच आपण ईसीटी देत असतो. त्याला इलेक्ट्रोथेरपी म्हणतात. नंतर कुटुंब शिक्षण समुपदेशन म्हणजे फॅमिली प्लॅनिंग आणि काय म्हणून त्याला काउन्सिलिंग करणार. ठीक आहे, हा क्वेश्चन फर्स्ट बद्दल आहे. काही क्युरियस असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये टाकू शकता. चला बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. चला तर बघा क्वेश्चन 2 मधलं सेकंड, की लिगल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सायकॅट्रिक नर्स. लिगल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय असतं, कायद्यानुसार एक सायकॅट्रिक नर्सची काय जबाबदारी आहे, कशा प्रकारे आपली जबाबदारी आपण पार करायला पाहिजे, तर याचे फक्त पॉइंट आउट आपल्याला लिस्ट आउट करायचे असते. तर पहिले बघा, रुग्णांच्या हक्काचे संरक्षण करणे ऍब्सोल्युटली बरोबरच आहे. त्याच्यानंतर गोपनीयता राखणे, म्हणजे जे काय पेशंटच्या ज्या आपण म्हणू त्यांना की सिक्रेट गोष्टी असतात, काही पर्सनल गोष्टी असतात, प्रायव्हसी आपल्याला त्या ठिकाणी मेंटेन करायची असतात. नेक्स्ट आहे इन्फॉर्म कन्सेंटमेंट. है ना, सायकेट्रिक पेशंट म्हटल्यावर ऍब्वियसली आपल्याला वेगवेगळे थेरपीज करायला लागतात, पेशंटला वेगवेगळे ड्रग्स डोसेस द्यावे लागतात. त्यासाठी ठीक आहे, आपल्याला काय करावं लागणार, इन्फॉर्म कन्सेंट घ्यावंच लागतं किंवा पेशंटला त्याबद्दल इन्फॉर्म करावं लागतं. नंतर औषधी योग्य प्रकारे देणे. बरोबर, औषधी योग्य प्रकारे देणं म्हणजे जो रूट आहे, जी फ्रिक्वेन्सी आहे, जो टाइम आहे, त्याचनुसार आपल्याला त्या पेशंटला काय करायचं आहे, ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची. नेक्स्ट वन आहे की अचूक नोंदणी. अचूक नोंदणी म्हणजे काय असतं, डॉक्युमेंटेशन. जर डॉक्टरने जो ड्रग्स प्रिस्क्राईब केला तर आपण त्याचं डॉक्युमेंटेशन त्याच नावाने, त्याच ड्रगच्या नावाने आपण काय करावं, त्याची एंट्री आणि डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे. नंतर आहे हिंसक रुग्णांची सुरक्षता राखणे. बरोबर आहे, एखादा पेशंट खूप हायपर ऍक्टिव्ह तर तुम्ही पण त्या सुचवून म्हणणार आहेत का, नाही विसरलं. तर तुम्ही त्याच्या प्रिव्हेन्शन साठी जर एखादा हायपर ऍक्टिव्ह पेशंट आहे तर आपण काय करणार, त्याचे सायरन्स लावणार. रेस्टॉरंटची गरज असेल तर रेस्टॉरंट म्हणजे बांधून ठेवणे. रेस्टॉरंटचे पण खूप सारे प्रकार असतात. ठीक आहे, नंतर आपण नेक्स्ट मेंटल हेल्थ ऍक्टचे पालन करणे. बरोबर आहे, कायद्याचे पालन सगळ्यांनाच गरजेचे असतात, कोणीच त्याच्यातून सुटू नाही शकत. ठीक आहे, नंतर डॉक्टरच्या आदेशाचे पालन करणे, म्हणजे जे काय ऑर्डर असेल डॉक्टरचे ते करायचे असतात, फॉलो करायचे असतात. नाहीतर असं आहे, नको व्हायला, डॉक्टर सांगतोय आणि आपण करायचं नाही. सो दॅट इज रॉंग. तर बघूया क्वेश्चन नेक्स्ट. तर क्वेश्चन थर्ड मध्ये बघा, डिफरन्स बिटवीन म्हणजे काय असतं, फरक. दोन गोष्टींमधला फरक आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी डिस्क्राईब करायचं असतो. आता आपल्याला याच्यामधलं पहिला आहे बघा, ऑक्युपेशनल थेरपी आणि बिहेवियरल थेरपी यामधला काय करायचं आपल्याला फरक. तर लेट्स स्टार्ट करतो, तर जास्त एक्सप्लेनेशन नाही देणार. ऑक्युपेशनल थेरपी मध्ये काय असतं, कामाद्वारे उपचार, आत्मविश्वास वाढवणं, कौशल्य विकसित करते, रोजगार सक्षम बनवते, पुनर्वसनासाठी उपयोगी. बिहेवियरल थेरपी काय असतं, वर्तन बदलण्यासाठी उपचार, चुकीचे वर्तन बदलणे, भीती फोबिया कमी करणे, रिइन्फोर्समेंट वापरणे, मानसिक विकारामध्ये उपयोग. ठीक आहे, तर सोपं जर सांगायचं ठरलं तर ऑक्युपेशनल थेरपी काय असते माहितीये का, जो व्यक्ती काम करतो त्याच्या कामाच्या ठिकाणी थ्रू द सायकॅट्रिक और काउन्सिलर आपण काय करतो, त्या व्यक्तीच्या त्या ठिकाणी मानसिकता घडणार किंवा त्याचं बिहेवियर, वर्क एफिशियन्सी आपण काय करतो, इम्प्रूव्ह करत असतो. बिहेवियरल थेरपी मध्ये काय असतं, जे त्याचा बिहेवियर आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, चेंजेस करतो. बिहेवियर इन द सेन्स, तर तो खूप जास्त अँग्री असणार, खूप जास्त हायपरटेन्सिव्ह असेल, हायपर ऍक्टिव्ह असेल, तर मुवमेंट्स आपण काय करत असतो, कंट्रोल करत असतो. कळलं? चला नेक्स्ट बघू, बी मध्ये एन्झायटी आणि फोबिया. तर सिंपल एन्झायटी म्हणजे काय असतं, घाबरणं. फोबिया म्हणजे भीती. हम्म? तर एन्झायटी मध्ये काय, सामान्य भीती असते, कारण स्पष्ट नसते, सौम्य किंवा तीव्र म्हणजे कमी किंवा जास्त असू शकते भीती. घाबरणे, नंतर दैनिक जीवनावर कमी परिणाम असतो, सर्वसाधारण चिंता म्हणजे
तो व्यक्ती अँझायटी वाला पर्सन तर त्याचे रेग्युलर चेकअप व्यवस्थित प्रकारे पार पाडू शकतो. नेक्स्ट फोबिया. फोबिया मध्ये काय असतं, त्या व्यक्तीला एका विशिष्ट गोष्टीची काहीतरी भीती असते. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला पाण्याची भीती असणार, कोणाला आगीची असणार, कोणाला स्पेसिफिक उंचीची भीती असणार. सो फोबिया अँझायटी म्हणजे काय असतं, फक्त एक धास्ती असते मनामध्ये. फोबिया म्हणजे स्पेसिफिक गोष्टीची त्याला खूप जास्त काय असणार त्या ठिकाणी भीती असणार. त्याच्यामध्ये मग विशिष्ट गोष्टीची तीव्र भीती, कारण स्पष्ट असते, अतिशय तीव्र असते. म्हणजे तो त्या व्यक्तीला बघितलं किंवा त्या वस्तूला बघितलं की तो खूपच जास्त काय असणार, घाबरून जाणार. म्हणजे तो दैनिक जीवनावर खूप जास्त परिणाम ऍब्युसिव्ह होणारच. आहे की त्याच्या रुटीन कामामध्ये जर ते एखादं इंटरप्शन आलं तर तो त्या ठिकाणी घाबरून जातो. नंतर विशिष्ट वस्तू आणि परिस्थितीची भीती. ठीक आहे. तर आपण सी मध्ये बघूया. ऑर्गॅनिक सायकोसिस आणि फंक्शनल सायकोसिस. तर ऑर्गॅनिक सायकोसिस मध्ये काय असतं, मेंदूचा आजारामुळे होऊ शकते, शारीरिक कारण असते, स्मृती कमी होणे, डेलिरियम डिमेन्शिया, नंतर उपचार मूळ कारणावर. ठीक आहे. नंतर फंक्शनल सायकोसिस मध्ये काय असतं, मानसिक कारणामुळे, शारीरिक कारण असते, स्मृती सामान्य असते, स्निझोफ्रेनिया, मॅनिया, औषधो उपचार. हा काय आहे, ऑर्गॅनिक आणि फंक्शनल सायकोसिस मधला फरक आहे. नेक्स्ट बघूया आपण. तर ह्या क्वेश्चन्स मध्ये बघा, क्वेश्चन 4 आहे. क्वेश्चन 4 मध्ये दोन ऑप्शनल क्वेश्चन येतात. दोन पैकी एक सॉल्व्ह करायचा आहे आणि हा सिनारिओ बेस्ड क्वेश्चन. तर आपण पहिला घेणार त्याच्यामध्ये, हा जो स्निझोफ्रेनियाचा पेशंट आहे याच्याबद्दल. तर स्निझोफ्रेनियाची आपल्याला सर्वात अगोदर डेफिनेशन, इंट्रोडक्शन लिहायला लागेल, त्यानंतर डेफिनेशन लिहायला लागेल. ठीक आहे. डेफिनेशन मध्ये काय लिहिणार आपण, विचार, भावना, वर्तन व वास्तवाशी संपर्क बिघडवणारा गंभीर आजार म्हणजे स्किझोफ्रेनिया. बरोबर. त्याच्यानंतर त्याचे आपण प्रकार लिहिणार. त्याच्यामध्ये काय, पॅरानॉइड आहे, त्याच्यानंतर कॅटाटॉनिक आहे, कॅटाटॉनिक आहे, त्याच्यानंतर डिसऑर्गनाइज्ड आहे, त्याच्यानंतर अनडिफरेन्शिएटेड आहे, नंतर रेसिड्युअल आहे. हे काय त्याचे प्रकार आहे, कशाचे, स्किझोफ्रेनिया. नंतर फर्स्ट ट्राईंग सिम्पटम्स. काय सिम्पटम्स असतात, त्याला आवाज ऐकू येतात वेगवेगळे, नंतर विचार काढून घेतले जातात किंवा विचार घातले जातात, नंतर विचार प्रसारित होतात, नंतर डिल्युजन ऑफ कॉन्फिडन्स. ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण क्वेश्चन फिफ्थ मधले जे 3 क्वेश्चन आपल्याला मॅन्डेटरी आहे सॉल्व्ह करण्याचे. ज्यामध्ये पहिला क्वेश्चन बघा, डिस्कस द इश्यूज अँड ट्रेड इन द सायकॅट्रिक. इश्यूज म्हणजे काय असतात, जे करंट प्रॉब्लेम चालू आहेत ते. ट्रेंड्स म्हणजे काय असतात, जे नवीन अपडेट्स असतात त्याला आपण ट्रेंड्स म्हणतो. तर सध्या सायकॅट्रिक मध्ये काय इश्यूज अँड ट्रेंड आहे, तर बघूया. तर पहिला इश्यूज मध्ये आहे बघा, वार्षिक मानसिक आजार. बरोबर. दिवसेंदिवस वर्कलोड, स्ट्रेस, फॅमिलीज मुळे आपलं काय आहे, जे काय मानसिक आजार हे वाढत चालले. नेक्स्ट आहे व्यसनाधीन. व्यसनाधीन म्हणजे काय असतात, ड्रग्स हॅबिच्युअल होणे वगैरे, किंवा एखाद्या गोष्टीचे जास्तच आहारी देणे, त्याला आपण व्यसनाधीन म्हणतो. स्ट्रेस म्हणजे सुसाइड्स, स्वतःच जीव म्हणजे करणे, की म्हणजे एखाद्या गोष्टीला नॅरेशन तो व्यक्ती काय करतो, सुसाईड अटेम्प्ट करत असतो. नेक्स्ट आहे की वृद्ध मानसिक आरोग्य, म्हणजे वयानुसारचे मानसिक आरोग्य ते कसं चालायचं, कमी चेंज होत असतं, बदलत असतं. नेक्स्ट आहे की व्हॉट आर द ट्रेंड्स, म्हणजे नवीन काय ट्रेंड्स आहे. तर कम्युनिटी मेंटल हेल्थ. बरोबर आहे. अगोदर कम्युनिटी साईडला जर तुम्ही आता बघितलं तर नावडेज आताच्या वेळेला मेंटल हेल्थ बद्दल बराचसा अवेअरनेस आहे कम्युनिटीमध्ये. पण या अगोदर जर बघितलं गेलं 10 ते 15 वर्ष अगोदर, तर त्या वेळेस हे लक्ष नाही दिलं जायचं. नंतर आहे टेलिसायकॅट्रिक. टेलिसायकॅट्रिक म्हणजे काय असतं, एका लोकेशन वरून दुसऱ्या लोकेशनला फिजिकली न जाता तुम्ही खूप अंतरावरनं पण एकमेकांना किंवा पेशंट ट्रीटमेंट घेऊ शकतो, डॉक्टर ट्रीटमेंट देऊ शकतो. नंतर रिहॅबिलिटेशन. रिहॅबिलिटेशन म्हणजे काय, जे व्यक्ती खूप जास्त व्यसनाधीन गेलेले असतात किंवा स्ट्रेसमध्ये गेले असतात, डिप्रेस झालेले असतात, त्याला काय करतो आपण, रिहॅबिलिटेशन. म्हणजे रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये त्याला आपण जसंच तसं त्याचा जशी अगोदर नॉर्मल लाईफ होती त्या नॉर्मल लाईफ मध्ये आणण्याचा आपण काय करतो, प्रयत्न करू शकतो. तर मेंटल हेल्थ अवेअरनेस. मेंटल हेल्थ अवेअरनेस ॲज अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1982 मध्ये त्यांनी ना एक मेंटल हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम लॉन्च केला. तर याच्या थ्रू काय असतं, गावगावी शहरांमध्ये ह्या मेंटल हेल्थ बद्दल
अवेअरनेस क्रिएट केला जातो आणि त्याच्याबद्दल ट्रीटमेंट्स वगैरे प्रोव्हाइड केल्या जातात. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. डिस्कस द फेजेस ऑफ थेरपेटिक पेशंट नर्स रिलेशनशिप. ठीक आहे. हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. कम्युनिटीमध्ये पण बऱ्याच वेळेस विचारला जातो आणि सायकॅट्रिक मध्ये ऑब्विसली विचारला जातो. मोस्ट ऑफ टाइम हे दोन्ही क्वेश्चन जो आपण वगैरे बघितला तोही येतच असतो, हाही येतच असतो. तर फेजेस काय असतात थेरपेटिक पेशंट रिलेशनशिप मध्ये? टोटल 4 फेजेस. 4 फेजेस सोपे आहे बघा. प्री ओरिएंटेशन असतं, ओरिएंटेशन असतो, वर्किंग असतो आणि टर्मिनेशन असतं. प्री ओरिएंटेशन मध्ये काय असतं? तुम्ही पेशंटला भेटण्या अगोदरच तुम्ही पेशंटला भेटण्या अगोदरच त्याच्याबद्दल तुम्हाला काय असतं त्याची इन्फॉर्मेशन असते. दॅट इज अ प्री ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे तुम्ही पेशंट आणि तुम्ही फेस टू फेस जे कम्युनिकेशन करतात त्याला ओरिएंटेशन म्हणतो. नेक्स्ट वन आहे की वर्किंग फेज. वर्किंग फेज मध्ये काय असतं? तुम्हाला आता पेशंट बद्दल माहिती झालं, पेशंटला तुमच्याबद्दल झालं, तर तुम्ही काय करणार? पेशंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामागे तुमचं काम करणार. त्याला म्हणतो आपण वर्किंग फेज. ठीक आहे. त्याच्यानंतर असते टर्मिनेशन फेज. तुमचं इंट्रोडक्शन झालं, तुम्ही त्या पेशंटच्या प्रॉब्लेम्स वरती काम केले. आता तुम्ही काय करणार? काम झालं, पेशंटला डिस्चार्ज करणार. डिस्चार्ज नंतर फॉलोअप असेल टर्मिनेशन. दॅट इज सॉल्व. हे 4 फेजेस खूप महत्वाचे असतात. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट वन क्वेश्चन बघूया आपण. आपल्या स्लाइड वर नाही आहे ते. तर अशा प्रकारे हा मेंटल हेल्थचा पेपर सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला काय डाऊट असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आपण त्याचा नक्कीच तुम्हाला आन्सर देण्याचे प्रयत्न करू आणि अर्ली ॲज पॉसिबल. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती पाहिजे तर नक्कीच मला कमेंट मध्ये कळवा. सो थँक यू सो मच फॉर दिस कोऑपरेशन अँड प्लीज सबस्क्राईब अवर पवन नरसिंगवाला चॅनल. लाईक, शेअर्स आणि कमेंट आणि बेल आयकॉन बटन दाबायला बिलकुल विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.